माझा आश्रय लागतो देवा. भगवंतानं सांगितलं मला गरज नाहीये आणि भगवंतानं ठरवलंय का निर्धन माणसाला श्रीमंत करायचं. तो निर्धन मनुष्य प्रवासाला निघाला होता आणि भगवंतानं त्याला जाता जाता रस्त्यामध्ये एक सुंदर नवरत्नाचा हार टाकला. आता रस्त्यानं जाता जाता नवरत्नाचा हार सापडला आणि काय सांगू त्याला एवढा आनंद झाला आणि नवरत्नाचा हार मिळाला म्हणून त्याचा आनंद गगनामध्ये मावेना. तो प्रवास करत होता आणि त्याने विचार केला की प्रवास करताना आपलं नशीब उदयाला आलं, आपल्याला एवढा सुंदर हार मिळाला, तोही विनाशायास. आणि तो विचार करू लागला की हा जो हार मला प्राप्त झाला, ज्याचा हार आहे तो हार काय करायला येईल, शोधायला येईल. मग आपण या हाराची ओळख पटवू नये म्हणून त्यानं काय केले, ते नवरत्नाचे जी मणी होते ना ते दोऱ्यातून तोडून बाजूला काढले. असा जर हार पाहिला तर म्हणतील हे माझा आहे म्हणून त्यानं काय केले, हे सगळे मणी बाजूला काढले आणि ते मणी सगळे वरच्या खिशामध्ये ठेवले. तो असा धरून चलू लागला. बरोबर आहे. आता हारच नाही तर मणी तर कुणाकडे असू शकतात ना, पण अशा अशा कलरचा दोरा, असा असा त्याला गोंडा, अशा कुणा सांगितल्यावर हार परत द्यावा लागेल म्हणून त्यानं सगळे मणी वरच्या खिशामध्ये टाकले आणि तो असा चालू लागला. चालता चालता वाटेमध्ये प्रवास करत असताना तहान लागली होती, जीव कासावीस होत होता, पाण्याचं काही साधन रस्त्यामध्ये सापडत नव्हतं. बरंच अंतर चालून गेल्याच्या नंतर त्याला विहीर सापडली. मला बरं झालं बाबा विहीर सापडली, पाणी प्यावं, तहान एवढी लागली होती, घसा कोरडा पडला होता, एक हात असा होता. तो विहिरीमध्ये उतरला आणि एका हातानं पाणी पिऊ लागला. पाणी पित असताना त्याच्या लक्षातच आलं नाही आपल्या खिशात वर मणी आहेत आणि त्यानं काय केलं, पुढच्या वेळेस वाकताना अशी दोन्ही हाताची वंजळ करून विहिरीमध्ये वाकला. वाकल्याबरोबर काय झालं, गालीन लोटांगण, जिकडं तिकडं पटांगण. अहो सगळेच्या सगळे खिशातले हिरे कशात पडले, पट 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 पाण्यात पडले. आणि जसे पाण्यात टपटप पडू लागले तसं त्या माशांना वाटलं काहीतरी खायला पडायला लागलंय म्हणून ते हिरे काय केले, माशांनी गिळून टाकले. त्याच्या डोळ्याला पाणी आलं. देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. म्हणला देवानं दिलं आपल्या नशिबानं नाहीच म्हणलं आपल्या नशिबानं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, विनाशाय जर मिळालं तर तेवढं त्याचं काय आपल्याला दुःख वाटत, कष्ट करून मिळवल्यावर गेल्यावर अवघड वाटतं. गेला असं जाऊ द्या म्हणलं, आपल्या नशिबातच नसेल तर काय करावं. लक्ष्मी म्हणले देवा दिलत ना, काय झालं. देव म्हणले एक वेळेस चूक झाली म्हणून काय थोडं असं होत असतंय. म्हणले असं नसतंय शक्य. ठीक आहे म्हणले, बघा अजून एकदा प्रयत्न करून. तो पुन्हा विहिरीच्या वर आला, पुन्हा प्रवासाला निघाला आणि प्रवास करत असताना पुन्हा सोन्याची वीट टाकली देवाला. आता त्यानं ठरवलं आता सोन्याची वीट भेटलेली आहे, जीव जरी गेला तरी विहिरीवर पाणी प्यायला जायचं नाही, काहीच गरज नाही म्हणला, जायचं नाही. आणि मग त्यानं ठरवलं हे सोन्याची वीट भेटली, आपण काय करावं आता, घराकडे जावं. आणि तो सोन्याची वीट घेऊन घराकडे आला. घरी आला तर पाहतो तर बायको कुलूप लावून शेजाऱ्याच्या घरी गेली होती. आता वीट घेऊन गावभर फिरायचं कसं म्हणून त्यानं ती वीट आपल्या झोपडाला अशी खवून ठेवली आणि बायकोला बोलवायला गेला. वीट खवत असताना शेजाऱ्यानं पाहिली, चमचम काहीतरी चमकलंय राव आणि त्या पाचटीत असं खवून ठेवलंय. हे बायकोला शोधाय गेलं तर शेजारी आला आणि शेजाऱ्यानं वीट बघितली आणि पाया पडून महागारी गेला. मग घेऊन गेला ना शेजारी, ती कशाला तिथं ठेवतंय, नेली शेजाऱ्यानं वीट. बायकोला घेऊन आला आणि बायकोला घेऊन आल्याच्या नंतर म्हणला चल लवकर घरी. अगं म्हणलं आपल्याला नशीब उदयाला आला आज आपलं. आणि म्हणून बायकोला घरी घेऊन आला, कुलूप काढलं आणि मध्ये ती वीट जिथं ठेवली तिथं हात घातला, सरळ हात मध्ये गेला. त्यानं म्हणलं का मध्ये पडली का काय, घरात येऊन पाहिलं बाबा वीट नव्हती, शेजारी कधीच घेऊन गेला होता. रडत बसला. अरे एकच मणी सापडले, सगळेच्या सगळे मणी गेले. आता वीट भेटली, वीटही गेली. लक्ष्मीनं देवाला विचारलं कसं झालं देवा. देवाने सांगितलं काय झालं कसं झालं, काय गेलं म्हणले काय करावं. आणि मग लक्ष्मीनं सांगितलं देवा
माझी जर साथ असेल तर एखाद्याला श्रीमंत कसं करता येतं बघायचं का? भगवंतानं सांगितलं काही हरकत नाही. 4-2 दिवसाचा काळ गेला आणि भगवंतानं लक्ष्मी आई साहेबांची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. म्हणले सांगा तुम्ही काय करता येईल. लक्ष्मी म्हणली चला बघू. आणि लक्ष्मीनं जाताना रस्त्यामध्ये त्या माणसाच्या समोर 1 रुपयाचं नाणं टाकलं. किती टाकलं? 1 रुपयाचं नाणं टाकलं. आता देवानं काय काय दिलं? नवरत्नाचा हार दिला होता आणि सोन्याची वीट दिली होती. आणि लक्ष्मीने काय दिलं? 1 रुपयाचा बंदा टाकला. 1 रुपयाचं नाणं टाकलं आणि 1 रुपयाचं नाणं टाकल्यावर त्याला ते नाणं सापडलं. रस्त्यानं जात असताना ते नाणं सापडलं. तो बाजारला निघाला होता. तो काय वारकरी नव्हता. त्यानं बाजारला गेल्याच्या नंतर 1 रुपयाचं साहित्य खरेदी करायचं ठरवलं. पूर्वीच्या काळी 1 रुपयाची जर बाजारला घेऊन गेलं तर पिशवीभर सामान येतो. बरोबर आहे का? पूर्वीचा काळच वेगळा होता. गाडीभर माल न्यावा आणि गाडीभर सामान भरून आणावं. बरोबर असंच होतं ना पूर्वीचा काळ. आता 100 रुपये न्यायचे आणि पिशवीत एकच भाजी घेऊन यायची. कारण काळ बदलला. पूर्वीच्या काळी पैशाला किंमत होती. 1 रुपयाचं त्यानं सामान खरेदी करायचं ठरवलं. तो वारकरी नव्हता. त्यानं विचार केला बऱ्याच दिवसानंतर आपल्याला पैसे भेटलेत, आपण काहीतरी चांगलं बाजारातून खरेदी करावं. म्हणून त्यानं मासे खरेदी केले. तो मासे घेऊन घरी आला आणि पत्नीला सांगितलं बऱ्याच दिवसानंतर हा योग आलाय, तुम्ही काय करा, स्वयंपाकाची तयारी करा. आणि मग त्याच्या बायकोने 1-1 मासा कापायला सुरुवात केला. एका माशाच्या पोटामध्ये 4-4, 5-5, 4-4, 5-5 काय सापडले? हिरे सापडले. जे हिरे माशाने गिळले होते तेच हिरे 1 रुपयानं कुठं आणले? परत आणले. आता मला सांगा ते हिरे सापडले. हिरे सापडल्यावर त्याची गरिबी राहिली असेल का? तो श्रीमंत झाला. पण ज्यानं वीट चोरून नेली होती ना त्यानं आयुष्यात कधी कोणाची वस्तू चोरली नव्हती. त्याला सारखा पश्चाताप व्हायचा. आपण आयुष्यात कधी चोरी केली नाही आणि ह्या माणसाची चोरी केली. यदा कदाचित त्याचा जर शाप लागला तर विनाकारण आपल्याला दुःख भोगावं लागल. एके दिवशी त्यानं ती रात्री वीट घेतली आणि ज्याची वीट होती, ज्याच्या घरून चोरून नेली होती, त्याच्या घरी वीट परत आणून दिली. लक्ष्मीने सांगितलं देवा कसं झालं? 1 रुपयामध्ये गेलेल्या सगळ्या वस्तू परत आल्या, पण तुम्ही एवढं त्याला दिलं तरी त्याच्या नशिबातच नव्हतं. म्हणून नशिबात असावं लागतं आणि त्या नशिबाला प्रयत्नाची जोड असावी लागते. प्रत्येकाला वाटतं प्रयत्न करावे. प्रयत्न करून आपण सुंदर असं घर उभारलं. घर उभारल्याच्या नंतर महाराज आपण सगळ्या घरामध्ये सुखसुविधा उपलब्ध करतो. सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करतो, पण बरीच माणसं घराची शांती करायचं ठेवतात. आता एवढा खर्च झाला, वास्तुशांतीच खर्च करून कशाला उगं विनाकारण त्रास करून घ्यायचा आहे. ठीक आहे बघू आपलं साधी पूजा करून घरात प्रवेश करू. आता घर बांधलं सुख मिळावं म्हणून का दुःख मिळावं म्हणून? सुख मिळावं. पण बऱ्याच घरामध्ये आपल्याला गेल्याच्या नंतर बऱ्याच घटना विपरीत घडतात. का घडतात याला गूढ चिंतन आहे का? धर्मशास्त्रामध्ये ग्रंथामध्ये याचं पवित्र सुंदर वर्णन आलं. ही जागा कशी आहे हे अगोदर आपल्याला काही माहिती नसतं. या जागेमध्ये काय झालं, या जागेवर काय घडलं, ती जागा पवित्र आहे का जागा अपवित्र आहे याचं आपल्याला चिंतन माहिती नसतं. म्हणून नवीन वास्तू उभी केली की त्या घराची शांती करावी लागते. कारण या वास्तूसाठी अनेक ठिकाणाहून आपण वस्तू आणलेल्या असतात. वाळू कुठून आली, दगड कुठून आला, विटा कुठून आल्या, सिमेंट कुठून आलं. आणि या वस्तू येत असताना आता गंगेवरून वाळू आणली, कुठल्या मांजरा नदीवरून वाळू आणली. आपण माणूस मेल्याच्या नंतर त्याची हाडं राख कुठं टाकतो? गंगेला टाकतो. बरोबर आहे. बरं ते माणूस महाराजच होता का मेलेला? ज्याच्या हाड गंगेला गेले ते काय पुण्यवानच होता का? कसले मेले, कसले गेले? बरोबर आहे का? मग त्याचे ते हाड, त्याची रक्षा, त्याचं काही उलिसक कण वगैरे त्या वाळूमध्ये राहिले असतील, मिसळले असतील. तिकडून वाळू येते, इकडून विटा येतात, इकडून अनेक वस्तू जमा करत असताना याच्यामध्ये अनेक जीवजंतू मारल्या जातात आणि त्याचा दोष आपल्याला लागू नये म्हणून या घराची शांती करावी लागते.
जागेचं पावित्र्य अपवित्र नीट ऐका. एक वेळेस प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी वनवासामध्ये असताना प्रभू रामचंद्र पुढे आहेत, लक्ष्मणजी मागे आहेत, सीतामय्या सोबत आहे. आणि जाता जाता प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा या जागेवरची चिमटभर माती आपल्या सोबत घ्या. काय करा? चिमटभर माती आपल्या सोबत घ्या. आणि मग लक्ष्मणानं प्रभू रामचंद्राची आज्ञा मान्य केली आणि एका जागेवरची चिमूटभर माती आपल्या सोबत घेतली. आणि माती घेऊन लक्ष्मणानं ती माती एका पानामध्ये बांधली आणि ते पान आपल्या कमरेला असं खवलं. मातीचे पान, माती सोबत आली. शेषाचा अवतार लक्ष्मण. आणि या लक्ष्मणानं चिमटभर माती आपल्या सोबत घेतली आणि तो लक्ष्मण निघाला. लक्ष्मण रस्त्याने जात असताना लक्ष्मणाच्या मनामध्ये एक विचार आला, वनवास कुणाला आहे? वनवास कुणाला? रामाला का मला? वनवास रामाला. आणि मग याच्या सोबत मी कशासाठी येऊ? काय गरज आहे याच्या सोबत येण्याची? मी माझ्या पत्नीचा त्याग केला, राज्याचा त्याग केला आणि याच्या सोबतीला निघालो. काय बंद पडलं याचे संग जाणीव? आजच्या आज मी परत जातो, घरी जाऊन सुखानं संसार करतो, आनंदानं प्रपंचामध्ये रममान होतो. असं लक्ष्मणाच्या मनामध्ये वाईट विचार आले. पुढे नदीवर स्नान करण्याचा योग आला आणि स्नानाच्या साठी ज्यावेळेस थांबले त्यावेळेस ती पुडी कमरेची बाजूला काढून ठेवली आणि लक्ष्मण पाण्यात उतरला. लक्ष्मण पाण्यात उतरल्याबरोबर लक्ष्मणाच्या डोळ्यात पाणी आलं. देवा, किती मी भाग्यवान आहे जेणेकरून तुमची सेवा करायची मला संधी मिळाली. आणि मी अर्धा तास झाले काय वाईट विचार करत होतो की घरी जावं, पत्नी संसार नीट आनंदाने करावा, कशासाठी तुमच्या सोबत आलो हा वाईट विचार माझ्या मनामध्ये का आला असेल. देवा, स्नान झालं, प्रभूंचं दर्शन झालं आणि प्रभू रामचंद्राला नम्र प्रार्थना केली, प्रभू असं मला का वाटावं? म्हणजे काय वाटलं की घराकडे जावं, आनंदाने संसार करावा. त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा तो तुझा दोष नाहीये. मग दोष कशाचा आहे सांगितलं. म्हणले ते चिमूटभर माती आहे ना, त्या मातीचा दोष आहे. म्हणजे मातीचा? हो, मातीचा दोष आहे. लक्ष्मणाने विचारलं, दादा त्या मातीमध्ये काय ताकद आहे? आणि मग प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लक्ष्मणा ज्या जागेवरची चिमूटभर माती तू उचललास ना, त्या जागेवर तिलोत्तमेसाठी सुंद आणि उपसुंद नावाचे दोघे सख्खे भाऊ एका स्त्रीसाठी युद्ध केलं आणि या युद्धामध्ये दोघांचा रक्तपात झाला आणि त्याच जागेवर दोघांनी प्राण सोडला एका स्त्रीसाठी. म्हणून ती जागा अपवित्र होती लक्ष्मणा. म्हणून कुठल्याही जागेमध्ये वास्तू उभी करत असताना त्याची विधिवत पूजा करूनच घरामध्ये प्रवेश करावा लागतो. कारण का सुख आणि समाधान प्राप्त करण्यासाठी याच्या ठिकाणी काही दोष जर असतील तर ते शांतीच्या रूपानं नवग्रह पूजेच्या निमित्तानं ते दोष बाहेर काढावे लागतात. तर घर सुंदर बांधलं आणि त्या सुंदर घराची वास्तू शांती झाली. घरामध्ये सुख समृद्धी यावी म्हणून देव घरामध्ये यावा असं वाटतं. धर्मशास्त्रामध्ये असं चिंतन आलेलं, देवाकडे आपण जावं का देवानं आपल्याकडे यावं? बोला ना बाबा, आपण देवाकडे जावं का देवानं आपल्याकडे यावं? देवानं आपल्याकडे यावं का आपण देवाकडे जावं? बोला ना. आणि एवढं जर आम्हाला माहिती असतं तर तुम्हाला कशाला बोलविलं असतं? बरोबर असंच आहे का? देवानं आपल्याकडं यावं. पण देवानं आपल्याकडे यावं असं जर वाटत असेल तर देवाला जे आवडतं ते द्यावं. देवाला आवडणारं जर दिलं तर देवाकडे तुम्हाला जायची गरज नाही. देव स्वतः तुमच्याकडे येवोनी गोपाळ राहे ते काही साधना सांगितलं. देवानं आपल्याकडे यावं हे जरी खरं असेल तर देव येण्याच्या अगोदर देवाला जे आवडतं ते द्यावं. मग तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही. सुखे येतो घरा नारायण. आणि मग तू उभं राहिली नामाचा उच्चार
की देवाकडे जायची गरज नाही, अखंड भगवंताचं नामचिंतन करा. तुकोबाराय सांगतात देव आपल्याकडे यावा वाटतो, देव आपल्या घरी येऊन कायमचा राहावा वाटतो. आता घर कोणतं हे नीट ऐका. हे विटा मातीचं घर आहे आणि हे हाडा मासाचं घर आहे. दोन्हीही घरच आहे आणि दोन्हीही घर आपले आपले नाही. जे म्हणतील अजून राहायला द्या माझं नावचं करून शांती करावी लागते बरं का. आता शांती विषय निघाला. अजून वास्तू शांतीची प्रथा कुठून आली नीट ऐका. घर माणूस बांधतो स्वतःच्या इच्छेमुळं का बायकोच्या इच्छेमुळं? कुणाची इच्छा जास्त खरी, कुणाची प्रबळ इच्छा असते? बायकोची इच्छा असते. आणि पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मनुष्य घर बांधतो. भगवान शंकराच्या पाठीमागे पार्वती आई साहेब लागले. सगळ्यांना चांगले घर आहेत. भगवान विष्णू वैकुंठाला राहतोय, भगवान ब्रह्मदेव सत्य लोकाला राहतोय आणि आपलं असं मोकळच का? आणि महादेवाच्या मागे पार्वतीच लागल्या आणि पार्वतीने सांगितलं देवादिदेवा महादेवा असं घर बांधा की जगामध्ये दुसरं घर असं नसून कोणाचं. सगळ्यांनी आपल्या घराकडं असं कशानं बघावं, कशानं बघावं, असं बघतच राहावं आपल्या घराकडे. आणि मग महादेवांनी ठरवलं आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करायची. म्हणून महादेवांनी आपल्या पत्नीच्या इच्छेखातर विश्वकर्म्याला असं एक नगर बांधायला लावलं की ते सगळं नगर सोन्याचं बांधलं. पार्वती आई साहेबाला एवढा आनंद झाला, आनंदाला पारावरच नाही. जगात असं घर कुणाचं नाही. आणि पार्वती आई साहेब चला महादेवाला म्हणाले. महादेव म्हणले जायचंय पण ते घर बांधलंय ना त्याच्या अगोदर वास्तुशांती करायची. आणि मग महादेवांनी आणि पार्वतींनी मोठ्या आनंदानं वास्तुशांती करायचं ठरवलं. वास्तुशांतीसाठी विद्वान ब्राह्मण लागतो. आता ब्राह्मण कोण शोधायचा? त्यावेळेस दशग्रंथी ब्राह्मण कुठे भेटतो का? शोधाशोध सुरू झाली पण ब्राह्मण बुवा काही भेटना गेले. पण त्यांच्या एक लक्षात आलं की रावण आहे. आणि मग रावणाला वास्तुशांतीला पूजेसाठी बोलवलं. आता रावणाने ती वास्तुशांतीची पूजा एवढी भारी केली आणि ते पूजेचे मंत्र, पूजेच्या मंत्राचा उच्चार पाहून महादेव भारावून गेले. आणि पूजा एवढी सुंदर झाली आणि पूजा सुंदर झाल्यावर महादेव आणि पार्वती आई साहेबांनी रावणाला विचारलं की दक्षिणेच्या स्वरूपामध्ये काय पाहिजे मागा. रावण म्हणले महादेवा तुमच्या घराची वास्तुशांती करायचं भेटलं याच्यापेक्षा दुसरं काय भाग्य आहे? नाही नाही म्हणले माझ्या घराची शांती केली, माझ्या घरातून तुम्हाला रिकाम्या हाताने जाता येत नाही, काहीतरी मागा. महादेवाला पाहिजे होतं की हे आपल्याला घरच नकोय. कारण का पुढे सांगतो हे का नको म्हटले. आणि मग रावणाला हट्ट केला आणि हट्ट केल्याच्या नंतर रावणानं सांगितलं जर पूजेच्या स्वरूपामध्ये मला दक्षिणा जर काही द्यायची असेल तर मी मागल तीच दक्षिणा द्या. महादेव म्हणले तुम्ही मागून बघा तुम्हाला काय पाहिजे ते. आणि मग रावणानं सांगितलं देवा मला वचन द्या अगोदर, मी मागतो पण पुन्हा वचन फिरवायचं नाही. महादेव म्हणले तसं मागून बघा. आणि मग रावणानं मागितलं देवा महादेवा ज्या घराची वास्तू शांती केली ना तेच घर मला देऊन टाका. कुणाला देऊन टाका? मला देऊन टाका. महादेव म्हणले तथास्तु. ते घर होतं लंका. हे कुणासाठी बांधली होती? पार्वतीसाठी बांधली. पण ती लंका होती सोन्याची. आणि महादेवाला माहिती होतं सोनं हे काय आहे? माया आहे. आणि मायेत जर जीव अडकला रे अडकला तर पुन्हा परत त्याच्यातून निघत नाही. बांधलं हत्तासाठी पण महादेवानं ते सुद्धा रावणाला देऊन टाकलं. त्याच्या अगोदर फक्त नाव होतं लंका. ज्यावेळेस सीताई साहेबांना लंकेत नेलं त्यावेळेस त्या लंकेमध्ये अजून एक शब्द ऍड झाला, त्याचं पुन्हा नामकरण झालं श्री. श्री म्हणजे लक्ष्मी, लक्ष्मीचं वास्तव्य झालं म्हणून त्या लंकेला श्रीलंका असं नाव पडलं. ती लंका होती सोन्याची. महादेवांनी ती रावणाला दान देऊन टाकली. चला तुकोबारांना विचारलं आमच्याही घरी देव यावा वाटतो.
मग याच्यासाठी आम्हाला काय करायचंय तो खूप बरा अभंगाच्या पहिल्या दया क्षमा शांती 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 देव आम्हाला प्राप्त करून घ्यायचे म्हणून देव मिळवण्यासाठी आम्हाला काही साधना सांगा आणि मग तुकोबाराय सांगतात दया म्हणले महाराज दया जर अंतःकरणामध्ये ठेवली तर देव भेटतो का म्हणले भेटतो याला तुमच्याकडे काही पुरावा आहे का आणि मग तुकोबाराय याला पुरावा देतात असा दयावान महात्मा या जगाच्या पाठीवर कोण झाला जेणेकरून त्याला देवाकडे जायची वेळ आली नाहीये त्याला स्वतः देवाला यावं लागलं देव आपल्याकडे आला तर काय होतं आणि आपण देवाकडे गेलो तर काय होतं याचं 2 मिनिटांमध्ये चिंतन आहे का आपण देवाकडे सहजासहजी पहिली गोष्ट तर जातच नाही आणि जर देवाकडे निघालो तर काहीतरी देण्यासाठी मागण्यासाठी आपण काही अडचण आली तरच देवाकडे असं सहजासहजी जातच नाहीत ना देवाकडे जर आपण गेलो तर काय होतं आणि देव आपल्याकडे आला तर काय होतं आपण देवाकडे गेलो आपल्या अंतःकरणामधली इच्छा देवाला सांगतो आणि ते देव इच्छा पूर्ण करतो पण देव त्या जीवाला आपल्यापासून लांब करतो आपण जर देवाकडे गेलं तर देव आपल्याला जवळ ठेवत नाही देव आपल्याला लांब करतो याला उत्तर आहे का भगवान परमात्म्याला भेटायला बिभीषण आला देव बिभीषणाला भेटायला गेला नाही कोण भेटायला आलं सुवेळा नावाच्या पर्वतावर हनुमंतराया लंका जाळून परत आले सीतामाता लंकेमध्ये आहे याचा शोध घेतला होता आणि आता लंकेकडे जायचंय सुवेळा नावाच्या पर्वतावर चर्चा विनिमय सुरू आहे की लंकेकडे जायचं कसं ज्याच्या त्याच्या पद्धतीनं मार्ग सांगू लागले आणि सगळ्या अंती एक निर्णय ठरला की समुद्राच्या पाण्यावर काय करायचा पूल बांधायचा आणि मग पलीकडे जायचं विचार विनिमय सुरू असताना भेटायला बिभीषण आले कोण आले बिभीषण आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्राला कळालं हा रावणाचा सक्का भाऊ बिभीषण आहे पुढं सरका इकडे या पुरुष मंडळ इकडे या पुढं सगळं पुढं जागा आहे मध्ये विठाला ज्यावेळेस बिभीषण भगवंताला भेटायला आले हे बाकीचा विषय थोडासा बाजूला राहिला बिभीषणाचं स्वागत वगैरे केलं बिभीषणानं दर्शन वगैरे केलं इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि मग बिभीषणाला परत जात असताना भगवंतानं काहीतरी द्यावं म्हणून बिभीषणाला लंका दान दिली काय दिली बोलत राहा काय दिलं लंका दान दिली दान भगवंतानं वचन देऊन दान दिलं कुणाला बिभीषणाला
हनुमंतरायाजवळ होते. हनुमंतरायाने विचार केला पूल बांधायचा आहे, लंकेत जायचंय, रावणाला मारायचं, सीतेला सोडवायचं आणि मग लंका द्यायला पाहिजे होते. अजून आपण तिकडच जायला नाहीये तवर तर रावणाला आपलं बिभीषणाला लंका दान दिली. लंका कशाची होती? सोन्याची. सोनं मोक्ष आहे का माया आहे? महिला मंडळ, सोनं मोक्ष आहे का माया आहे? हा, मोठ्यानं सांगा. सोनं मोक्ष आहे का माया आहे? ज्यांनी माया म्हणले त्यांनी जाताना सगळं माझ्याकडे काढून द्या, मी घेऊन जातो. जाऊ द्या, याच्या पुढचं सांगतो ना. आपण जगाला तुळशीची माळ दाखवतो का सोन्याचं गंटल दाखवतो? माळ मध्ये असते आणि गंटल पदराच्या, जेणेकरून आपल्याला कुणीतरी विचारावं की हे किती तोळ्याचं आहे, कुठं केलं, डिझाईन चांगली आहे, असं आहे तसं आहे. कधी असं वाटलं का हो तुम्ही माळ आहे वाटतं, छान आहे बघा, सुंदर आहे, असं कधी वाटलं का विचारावं? पण कसला का दागिना सोन्याचा असं ना विचारावा वाटतो, कारण सोनं हे अहंकाराला जाग करणारं साधन आहे. थोडं जरी आलं तरी माणसाला ते कुणाला तरी दाखवावं वाटतं, कुणीतरी आपल्याला त्याचं कौतुक करावं, विचारावं. तसं सोनं माया आहे. भगवंतानं बिभीषणाला अडकवलं. कशात? मायेत. चला, सुदामदेव भगवंताला भेटायला द्वारकेला गेले. मागायला गेलते का? मागायला गेलते का? भेटायलाच गेलते. भेटायला गेलेल्या सुदामदेवाला भगवंतानं सुदाम नगरी सोन्याची दिली. सुदाम नगरी सोन्याची दिली आणि सुदाम देवाला मायेत अडकवलं. म्हणून देवाकडे जर गेलं तर देव जीवाला कुठेतरी अडकून ठेवतो. पण देव जर आपल्याकडे आला तर देव काय करतो? नीट ऐका. भगवान परमात्मा विदुर काकांना न बोलवता भेटायला गेला. आता ते झोपडीत राहत होते बाबा, त्यांच्या घरी गेले आणि देवानं त्या विदुर काकांच्या घरच्या कन्या खाल्ल्या. उग कन्या खाल्ल्यावर एखादं घर तरी, झोपडी तरी सोन्याची द्यायला पाहिजे होती नाही दिलं देवाला. कारण विदुर काकांना मोक्ष दिला आणि देवाकडे जे जे गेले त्यांना देवानं मायेतच अडकवलं. म्हणून देव आपल्याकडे यावा, आपण देवाकडे जावं, पण सावधपणानं जावं. देव कुठे अडकवणार नाही का याची दक्षता घ्यावी. चला, तुकोबारांना विचारलं देव आमच्याकडे यावा आणि तो आलेला देव आमच्या घरी राहावा, याच्यासाठी आम्हाला साधना सांगा. त्यावेळेस तुकोबाराय सांगतात, दया तेथे देवाची वसती. म्हणजे असा पुरावा तुमच्याकडे आहे का ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे आणि त्याच्याकडे देव आला? याच्यामध्ये रामायणाचा सुंदर गोड पुरावा आला. एका भिल्ल सुभेदाराची मुलगी, आणि या सुभेदारानं आपल्या मुलीचं लग्न आपल्या कुळामधील एका सुंदर मुलाशी ठरवलं. लग्न मुहूर्त उद्या संध्याकाळचा आणि आदल्या दिवशी नवरी मुलीला हळद लागली. हळद लागल्याच्या नंतर 10 वाजता नवरी मुलगी मंडपामध्ये आपल्या लग्नाची केलेली तयारी पाहण्यासाठी निघाली. आणि तयारी पाहत असताना त्या नवरी मुलीला मंडपाच्या बाहेर अनेक प्रकारचे पशु दावणीला बांधलेले दिसले. त्यावेळेस त्या नवरी मुलीने विचारलं, हे पशु कशासाठी आणलेले आहेत? त्यावेळेस त्या नवरी मुलीला सांगण्यात आलं की उद्या तुझं लग्न आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांना पंचपक्वानाचं भोजन बनवण्यासाठी उद्या सकाळी एवढे पशु काय करायचे? बळी द्यायचे. आता त्या नवरी मुलीने हे शब्द ऐकले आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. निरागस जनावर आणि माझ्या एकटीच्या सुखासाठी या निष्पाप जीवांना जर उद्या बळी द्यायचा असेल तर लग्नच करणार नाही, आजन्म ब्रह्मचर्य. काय म्हणतो? माझ्या स्वतःच्या सुखासाठी जर निष्पाप त्या प्राण्याला बळी द्यावं लागत असेल तर काय लग्न करण्यात अर्थ आहे? म्हणून त्या नवरी मुलीने सगळ्या जनावरांच्या दावणीचे दोरे कापले आणि सगळे जनावर हाकालून गेले. आता आपल्याला वडील देत ठेवणार नाहीयेत, मारतील. म्हणून ती मुलगी त्याच रात्री घरातून बाहेर पडली आणि ती मुलगी एका जंगलाच्या दिशेने निघून गेली. आणि मग एका जंगलामध्ये एका ऋषीच्या आश्रमापाशी तिनं लपून छपून राहायचं मनामध्ये विचार केला. ती मुलगी लपून छपून आश्रमामध्ये राहू लागली. आणि मग दिवसभर झाडावर बसावं, संध्याकाळी झाडावरून खाली उतरावं, सरोवराचं पाणी प्राशन करावं,
झाडाची पडलेली फळं खावी आणि उर्वरित वेळेमध्ये आश्रमाची स्वच्छता करावी. मुलं जागी झाली की चाहूल लागली की पुन्हा झाडावर लपून बसावं असा दिनक्रम सुरू झाला. आश्रमाची स्वच्छता कोण करतं म्हणून एका दिवशी ऋषींनी स्वतः बघायचं ठरवलं. ऋषी एका दिवशी जागेच होते आणि मुलगी ती खाली उतरली आणि हातामध्ये झाडू घेऊन ते आश्रम झाडू लागली. झाडूचा आवाज आला म्हणून तो महात्मा बाहेर आला. पाहिलं तर एक तरुण मुलगी आपल्या आश्रमाची स्वच्छता करत आहे. त्यावेळेस साधूंनी विचारलं, बाळ तो कुणाची मुलगी आहेस आणि माझ्या आश्रमामध्ये स्वच्छता करायचं कारण काय? त्यावेळेस त्याने ते झाडू टाकला, प्रणाम केला, सांगितलं, महाराज या प्रांताचा भिल्ल सुभेदार आणि त्या भिल्ल सुभेदाराची एकुलती एक मुलगी. माझ्या आश्रमामध्ये येण्याचं कारण काय? सांगितलं, माझा बाप एका सुंदर मुलाशी लग्न करणार होता, पण माझ्या लग्नामध्ये अनेक निष्पाप प्राण्याला बळी देणार होते. दया 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 नेमकं कुणाला म्हणायचं? अंतःकरणामध्ये जगामध्ये जेवढे जीव आहेत तेवढ्या जीवामध्ये माझा भगवान परमात्मा आहे. आणि असा जीव जर एखादा अडचणीत सापडला तर त्या जीवाविषयी अंतःकरणामध्ये कळवळा उत्पन्न व्हावा, प्रेम उत्पन्न व्हावं, माया उत्पन्न व्हावं. सांगितलं, महाराज माझा बाप माझ्या लग्नामध्ये अनेक पशूंचे बळी देणार होता, म्हणून सर्वस्वाचा त्याग करून मी तुमच्या आश्रमाच्या सानिध्यामध्ये आले. त्यावेळेस विचारलं, बा तुझं नाव काय आहे? सांगितलं, महाराज शबरी. आणि मग त्या महात्म्यानं सांगितलं, मला मातंग नावाचे ऋषी म्हणतात बाळा, आणि आजपासून तुला आश्रमामध्ये लपून छपून राहायची गरज नाहीये. माझ्या मुलीसारखं आश्रमामध्ये राहा आणि तू त्या दाखवलेल्या पशुविषयीची अंतःकरणामध्ये जी दया आहे ना, याच दयेमुळे जगाचा मालक एक दिवशी तुला भेटायला येईल. तुला जायची गरज नाही, स्वतः देव तुला भेटायला येतील. तू निवांतपणे या आश्रमामध्ये राहा, कुठलीही काळजी करायची गरज नाही. आणि मग त्या दिवसापासून मातंग नावाच्या ऋषीच्या आश्रमामध्ये शबरी राहू लागली. दररोजच प्रभू रामचंद्राच्या सुंदर गोड कथा मातंग ऋषींच्या मुखारविंदे श्रवण कराव्या आणि भगवान परमात्मा मला भेटायला येणार आहे म्हणून त्या भगवंताच्या स्वागताची तयारी शबरीनं दररोज करावी. जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन, जब मेरे राम जी का आवन होगा, शबर के कुटियों का पावन होगा, जब जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराज मुने हसन पे बिठाऊंगी, इधर बिट मेरा अपने हाथों से गिराऊंगी. आएंगे रघुराज मुने हसन पे बिठाऊंगी, इधर बिट मेरा अपने हाथों से गिराऊंगी. पूजा के थाल में चंदन होगा, शबर के कुटिया का पावन होगा, जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे रघुराज मुने आसन पे बिठवाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलवाऊंगी. पूजा के थाली में चंदन होगा, शबर के कुटियों का पावन होगा. ज्या दिवशी देव आपल्या घराकडे येईल, या घराकडे, त्या दिवशी घराचं काय होणार आहे? मंदिर होणार आहे. मंदिर जर करावं वाटत असेल तर त्याच्यासाठी 3 गोष्टीची नितांत गरज आहे.
मंदिर या शब्दाचा अर्थ अगोदर नीट लक्षात घ्या. मंदिर या शब्दामध्ये 3 अक्षर आहेत. याच्यातलं पहिलं अक्षर काय आहे? काय आहे? म म्हणजे मंगलता. दुसरं अक्षर आहे दिव्यता आणि तिसरं अक्षर आहे रम्यता. ज्या ठिकाणी मंगलता, दिव्यता आणि रम्यता असते ना, त्या घराला देवाला हुडकी जायची गरज नाही. त्या घरामध्ये देव वास्तव्य करतो. म्हणून घरामध्ये सगळ्या गोष्टी असाव्या लागतात. एकच असून जमत नसतं. सगळं वातावरण प्रसन्न असावं लागतं. आणि आपल्याकडे एक म्हण आहे बघा, घराची कळा. घरात जायचीच गरज नाही. घरात गेलं, अंगणात गेलं रे गेलं, प्रसन्न वातावरण वाटावं आणि मग त्या घरामध्ये 5-10 मिनिट बसावं अशी इच्छा व्हावी. बरेच माणसं म्हणतात, महाराज काय सांगा, आम्ही त्यांच्या घरी गेलतो बघा, तिथं असं वाटत होतं की ते घर आपल्याला उचलून काय म्हणतात माणसं, काय सांगा विठ्ठल महाराज त्या घरी गेला होतं, घर उचलूच फेकीत होतं. आता फेकीत होतं काय, ढकलून घेत होतं काय, पण मनाला कुठंतरी अस्वस्थता वाटत होती, तिथं बसू वाटत नव्हतं. म्हणून घरामध्ये प्रसन्न वातावरण असावं. शबरीला सांगितलं येणार देव. आणि मग महाराज दररोज मातंग ऋषींच्या द्वारा सुंदर कथा ऐकाव्या, प्रभू रामचंद्राच्या स्वागताची तयारी करावी. दिवसभर प्रत्येक वाटेकडे डोळे लावून बसावं. संध्याकाळची वेळ झाली, प्रभू नाही आले की दिवसभर जमवलेले सगळे फळं आश्रमातल्या मुलांना खाऊ घालावे. उदरनिर्वाहासाठी आपण काही फळं खावे आणि पुन्हा प्रभू दुसऱ्या दिवशी येतील म्हणून प्रतीक्षा करावी. असा कितीतरी वर्षाचा काळ निघून गेला आणि एक दिवशी जगाचा मालक भेटायला आला बरं का. आता देव तिथं भेटायला आल्यावर एखादं सोन्याचं घर, सोन्याची वीट काही दिलं का हो? शबरीला मोक्ष दिला. भगवंताचं दर्शन झालं आणि भगवंताला डोळे भरवून शबरीनं पाहिलं. भगवंतानं विचारलं, शबरी माग काय मागायचं ते? सांगितलं, प्रभू आता पुन्हा या डोळ्यानं दुसरं काही बघायला मिळू नये. तुमची मूर्ती बघण्यासाठी हे डोळे तरसत होते, हे डोळे उघडे ठेवले होते. देवा याच क्षणाला तुमची मूर्ती पाहिली, ती मूर्ती हृदयामध्ये साठवली, याच क्षणाला डोळे बंद कर, पुन्हा डोळ्याला दुसरं काही दाखवू नको. देव आला, मोक्ष दिला. दया शबरी, क्षमा. आता दुसरं जे चिंतन आहे, देव काय येतो? अंतःकरणामध्ये क्षमा असावी बरं का. समजा कळत न कळत एकाकडून काही अपराध घडलाच तर माणसानं, समजा एखादी चूक घडली, तुम्ही किती आकांड तांडव जरी केलं तरी ते चूक भरून निघणार आहे का? घडलं हो, गेलं सगळं. समजा एखादी वस्तू फुटली, वरी ठेवताना फुटली मुलीकडून, आईनं घर जरी डोक्यावर घेतलं तर ती वस्तू पुन्हा येणार आहे का? फक्त तिला सांगा, बाई आताच फुटले फुटू दे, पण पुन्हा इथून अशी डबल चूक घडू नये. आता तुम्ही त्या घडलेल्या चुकीसाठी किती जरी काही केलं तरी काही शांत वृत्ती ठेवा, क्षमा करायला शिका. ऐका, किती क्षमा असावी. पांडवांचं राज्य होतं, ते राज्य कपटानं, शकुनीनं कुणाला मिळवून दिलं? दुर्योधनाला मिळवून दिलं. ते राज्य कुणाचं होतं? पांडवांचं होतं, पण ते कपटानं मिळवून दिलं, राज्य गेलं. एवढ्यावर त्या कौरवांचं थांबलं का? नाही थांबलं. तरी पांडव शांत आहे. पुढे द्रौपदीचे 5 मुलं अश्वत्थाम्यानं मारले आणि प्रत्येकाचे मुंडके कापले आणि ते दुर्योधनाला भेट दिली. कशासाठी? दुर्योधनाला बरं वाटावं म्हणून, चांगलं वाटावं म्हणून. पण ते नीच कर्म दुर्योधनाला आवडलं नाहीये. द्रौपदी रडत होती आणि रडणाऱ्या द्रौपदीचं सांत्वन करण्यासाठी अर्जुनानं प्रतिज्ञा केली की ज्यानं माझ्या लेकराचे मुंडके कापले त्याचं मी मुंडकं कापून तुला भेट देईन. ज्यावेळेस अश्वत्थाम्याने हे कृत्य केलं, कळालं, त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुन अश्वत्थाम्याकडे गेले आणि अश्वत्थाम्याला अर्जुनानं एखाद्या जनावराला बांधून आणावं तसं गळ्यात दोर टाकून बांधून आणलं. आता नीट ऐका, द्रौपदीच्या लेकराचे मुंडके ज्यानं कापले त्याला गळ्याला दोर बांधून आपल्या नवऱ्यानं आणून उभा केलंय. आताची जर द्रौपदी असती तर काय म्हणली असती? आताची काय म्हणली असती? आता काय म्हणली असती? हाना म्हणली नसती, उठून हाणला असतं तिनं अगोदर.
पण द्रौपदीनं पाहिलं अश्वत्थाम्याच्या गळ्याला आपल्या नवऱ्यानं एखाद्या जनावराला बांधून आणावं तसं दोरानं बांधून आणलं. नवऱ्याला हाना म्हणली नाही, काय म्हणली आहे का? तुम्हाला काही कळतं का? अहो तो आपल्या गुरुचा मुलगा आहे, ब्राह्मण आहे, आणि तुम्ही त्याच्यासोबत असं कृत्य करता. सोडा, माझे लेकरं मारले, मी रडते, याला जर मारलं तर याच्या आईनं दुःखी होऊ नये. जगाचा मालक माग उभा होता आणि जगाचा मालक हे द्रौपदीचे शब्द ऐकले आणि जगाचा मालक रडत होता. जगाचा मालक अवघे भूते साम्य आली, आपल्यासारखं दुसऱ्याला समजावं. द्रौपदीनं सांगितलं त्याला सोडा, आणि मग द्रौपदीनं सांगितल्यामुळे अर्जुनानं अश्वत्थाम्याला सोडून दिलं. जगाचा मालक पाठीमाग उभा होता, रडत होता. म्हणून पांडवांना कधी देवाकडे जायची वेळ झाली, द्वारकेचा 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 राणा पांडवा घरी 12:30 वाजले. आपल्याला 1 वाजता जिकडे तिकडे पटांगण करायचे. भगवान परमात्मा द्वारकेत कधी राहिला नाही जास्त, पण कुणाच्या घरी राहिला? पांडवांच्या घरी. का? कितीही कौरवांनी अपराध केला तरी पांडवांनी त्याला काय केलं? क्षमाच केली. म्हणून जिथं क्षमा आहे तिथं देवाला शोधत जायची गरज नाही, स्वतः देव त्यांच्या घरी येऊन वास्तव्य करतो. आणि तिसरी साधना सांगितली शांती. तिसरी साधना काय सांगितली? कोणत्या गलीची? शांत असेल, शांत वृत्ती ठेवावी. याला म्हणले काही पुरावा आहे का? हा पुरावा घ्या. जगाच्या पाठीवर फक्त एकच शांती ब्रह्म, त्यांचं नाव नाथबाबा. जगाच्या पाठीवर नाथासारखी शांत वृत्ती जगाच्या पाठीवर कोणाची नाही. यौवन अंगावरी थुंकला आणि प्रसाद देवोनी मुक्त केला. अहो अंगावर थुकलं तरी नाथांनी पाहिलं नाही की आपल्या अंगावर कोण थुकतंय. परत जावं, गंगेची आंघोळ करावी, पुन्हा यावं, पुन्हा त्यानं थुकावं, पुन्हा आंघोळ करावी. असं करता 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 दुपार निघून गेली. शेवटी तोच थकला आणि थकून पाया पडला. म्हणला महाराज एवढा मी तुम्हाला त्रास दिला, उग तरी बघितलं का? म्हणजे इकडे इकडे माझ्या अंगावर कोण थुकलं. उलट नाथबाबांनी त्याला उचललं आणि कडकडून मिठी मारली, गळ्याला लावलं आणि सांगितलं वागा, आज तुझ्यामुळे माझ्या जीवनामध्ये भाग्याचा दिवस उदयाला आला. कारण तू जर थुकला नसता तर 108 वेळा पवित्र गंगेची आंघोळच घडली नसती. रोज फक्त एकच आंघोळ घडत होती, पण आज गंगा गंगा म्हणे त्या गंगेचं पवित्र स्नान केलं. म्हणले हे तुझ्यामुळं घडलं आणि माझ्यामुळं तुला किती त्रास सहन करावा लागला. सर आताचा जर एकनाथ असता आताचा तर काय केलं असतं? तुमच्याकडे केस घेऊन आला असतं मारून. ते बी असं बी नसता आला. थोडं थोडं पुढे सरका. पुरुष मंडळ इकडे या जरा, या सरका थोडं पुढे या. इथं जागा आहे मुकुल सर, या इकडे. विठाला 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 नाथबाबांची वृत्ती एवढी शांत वृत्ती होती. नाथांना देवाकडे जायची कधी वेळ आली नाही. एकनाथ महाराजांच्या घरी जगाचा मालक आला आणि जगाच्या मालकानं नाथांच्या घरी 1 आणि 2 वर्ष नाही 36 वर्ष काम केलं. देवाला डायरेक्ट प्रमोशन भेटलं नाही, देवाला 2 प्रमोशन भेटले. ऐका, पहिल्या 12 वर्षामध्ये देवाला फक्त आणि फक्त गंगेवरून धुणं धुवून आणावं लागायचं. दुसऱ्या 12 वर्षामध्ये देवाला पाणी भरावं लागलं आणि तिसऱ्या 12 वर्षामध्ये देवाला चंदन उगाळून द्यावं लागलं. देवाला डायरेक्ट नाथांच्या घरात प्रवेश नव्हता,
पहिल्या 12 वर्षामध्ये फक्त धुणं धुवून आणावं, दुसऱ्या 12 वर्षामध्ये फक्त पाणी आणून भरावं, आणि तिसऱ्या त्या 12 वर्षामध्ये भगवंताला गंध उगाळून द्यावा. नातांचं जीवन एवढं श्रेष्ठ होतं दादा. नातांचा परमार्थही तेवढा उच्च कोटीचा होता आणि नातांचा प्रपंचही तेवढाच उच्च कोटीचा होता. आजही नातांच्या घरी भगवंताला दुपारचा नैवेद्य हा पुरणपोळीचाच आहे. त्या काळापासून भगवान परमात्मा एकदा घरात काम करीत होता आणि जगाचा दुसरा मालक दारात द्वारपालाचं काम करत होता. कुणाच्या घरी? नातांच्या घरी. काय साधना होती? फक्त वृत्ती शांत. कुणी शांती परते सुख, 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 शांती परते नाही सुख, येर अवघेची दुःख, मनोनी शांती धरा, उतराल पहिलं तिरा. आपण घरावर नाव टाकतो शांती निवास. बऱ्याच जणांच्या घरावर नाव असतं. घरावर नाव शांती निवास आणि नसलेल्या गलीच्या भानगडी आणते. घरावर नाव नुसतं चलत नसतं, वृत्ती शांत असावी लागते. काही जरी झालं तरी माणसानं शांत वृत्ती ठेवावी. म्हणून तुकोबाराय सांगतात, देव प्राप्त व्हावा वाटत असेल तर दया शबरीसारखी ठेवा, क्षमा पांडवासारखी करा आणि शांत वृत्ती नातांसारखी ठेवा. तुम्हाला देवाला शोधायला जायची गरज नाही. स्वतः जगाचा मालक तुमच्या घरी शोधत येईल. पावे धावून या घरा, राहे धरून या थारा. 3 साधना तुकोबारायांना सांगितल्या. आणि मग तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज दया क्षमा शांती कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये या साधना थोड्या कठीण आहेत. कारण जशास तसं वागावं लागायला लागलं. आता काय पूर्वीचा काळ नाही होय. आर म्हणलं की समोरचा कारच म्हणणार आहे. मग महाराज थोडस आम्हाला वेगळ्या पद्धतीने देव मिळवण्याचं साधन सांगा. आणि मग तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये 4थं साधन सांगतात. कीर्तनाचे वाटे, देवाला शोधायची गरज नाही. देव तुमच्या जवळ येऊन राहील. म्हणले याला पुरावा. आणि मग पुरावा घ्या. कीर्तनाची परंपरा सुरू करणारा जगाच्या पाठीवरला महात्मा म्हणजे नारद. देव नारदांच्या पाठीमागे फिरायचे. पुढे ती परंपरा अखंड चालू ठेवली शुकांनी. आणि कलियुग सुरू झालं. आणि कलियुगातली ती परंपरा अखंड सुरू ठेवणारे नामदेवराय. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि जगाच्या मालकानं नामदेवरायाच्या कीर्तनामध्ये नाचावं. आम्हीही कीर्तन करतो पण आमच्या पुढे सगळे झोपी जातात. गाड्यांना बरेच माणसं तर आले सर
बऱ्याच माणसाला उठवा, चला कीर्तन झालं, कवा लोक गेले घरी, काय झोप लागली. अहो घरी 2-2 गोळ्या खाऊन झोपी येत नाहीत माणसाला, पण कीर्तनात आल्याबरोबर म्हणले महाराज काय कीर्तन सुंदर झालं. म्हणलं कसं झालं काय सांगावं. म्हणले 2 गोळ्या खाऊन बी घरी झोप येत नाही, तुमच्या संघ आल्याबरोबर तू झोपी गेलो. म्हणलं चल रोज संघ माझ्या कीर्तन, आपलं तुझ्या झोपीसाठी का होईना पण कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. एखाद्या वेळेस श्रोते उशिरा येतील, पण देवाला जर कळालं आज इथं कीर्तन आहे तर सगळ्याच्या अगोदर गादी टाकल्याबरोबर त्या कीर्तनाच्या जागेवर भगवान परमात्मा उभा राहतो. तुम्ही उशिरा आला, तुम्ही म्हणू नका मी आलो म्हणजे काही विठाला कीर्तनाचे वाटे बराडिया ऐसा लोटे. जिथं कीर्तन आहे तिथं भगवान परमात्मा उभा असतो. म्हणून भगवान परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी तुकोबारायांनी सांगितलं भगवंताचं अखंड नामस्मरण करा. तुम्हाला देवाकडे जायची गरज नाही, देव साक्षात तुमच्याकडे येतो. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची नलगती सायास. जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. प्रत्येकाला वाटतं आपल्या देवघराकडे यावा, पण देवघराकडे येण्यासाठी काही जीवनामध्ये साधना ठेवाव्या लागतात. नातांच्या घरी शांतिरूपानं भगवान परमात्मा 36 वर्ष राहिला. घरामध्ये नाथबाबांच्या जगाचा मालक होता आणि दारामध्ये भगवान दत्तात्रेय उभे होते. दत्तात्रेयांनी द्वारपालाचं काम करावं नाथांच्या घरी. एक वेळेस असंच नाथबाबा फिरत फिरत आंबेजोगाईला आले. आंबेजोगाईला आल्याच्या नंतर नाथांनी दासोपंत महाराजांची कीर्ती ऐकली. दासोपंतांना भेटायला नाथबाबा गेले. आता जर तुम्ही मुकुंदराजला चाललात, जोगाईचं दर्शन घेऊन मुकुंदराजला निघालं की थोडं पुढे गेल्याच्या नंतर डाव्या हाताला दासोपंतांची समाधी आहे. त्या ठिकाणी दासोपंतांचं वास्तव्य होतं आणि दासोपंतांच्या सोबत दररोजचं दुपारी भगवान दत्तात्रेय सोंगट्याचा खेळ खेळायला यायचे. दत्तात्रेय भगवान परमात्मा. आणि मग दुपारची वेळ होती आणि भगवान दत्तात्रेय आणि दासोपंत महाराज सोंगट्याचा खेळ खेळत होते. एवढ्यामध्ये नाथांनी कीर्ती ऐकून दासोपंतांना भेटायला जायचं म्हणून दासोपंताला भेटायला नाथबाबा गेले. आता मध्ये अंधार होता आणि बाहेर उजेड असल्यामुळे बाहेर कोण आलं हे मधून दोघांनी पाहिलं, पण बाहेरच्यांना मध्ये दिसलं नाहीये. म्हणून नाथांनी आवाज दिला महाराज आहे का. आता दोघ जण काय करत होते, सोंगट्याचा डाव खेळत होते. कोण कोण होतं, दत्तात्रेय प्रभू आणि दासोपंत. नाथांना समोर पाहिलं आणि दत्त प्रभू महागलच्या दारानं पळून गेले. दासोपंतांनी विचार केला समोर माणूस आला, त्या माणसाला पाहिल्याबरोबर दत्तात्रेय प्रभू पळून गेले, हा माणूस कोण असेल. पण म्हणले नंतर पुन्हा विचारू. ते बाहेर आले, विचारलं कुठून आलात, कोण आहेत. सांगितलं मी पैठणहून आलो, एकनाथ माझं नाव आहे, तुमची कीर्ती ऐकून तुम्हाला भेटायला आलो. दोघांची चर्चा झाली, स्वागत झालं, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या आणि नाथबाबा जायला निघाले. आणि जाताना नाथांनी सांगितलं जर कधी योग आला तर पैठणला आल्यावर आपल्याकडे या. 6 महिन्याचा काळ गेला, पण दररोजच एक गोष्ट दासोपंतांना खटकत होती, ती म्हणजे या माणसाला बघितल्याबरोबर दत्त का पळून गेले. रोज विचारावं, सांगा ना देवा तुम्ही त्या माणसाला बघितल्यावर का पळून गेलात. ना फक्त दत्तांनी सांगायचं, योग्य वेळ आल्यावर त्याचं उत्तर मिळेल रोज. पण मनामध्ये तोच प्रश्न. 6 महिन्याचा काळ गेला आणि 6 महिन्याच्या नंतर दासोपंत पैठणला तीर्थयात्रेसाठी आले. पैठणला आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला नाथांनी घरी या असं आमंत्रण दिलं. आणि ज्या वेळेस नाथबाबांच्या घरी दासोपंत गेले त्यावेळेस अगोदर दारात गाठ कुणाची पडली, कुणाची गाठ पडली दारात, भगवान दत्तात्रेयांची. दासोपंतांना तर धक्काच बसला. ज्यांच्या सोबत मी दररोजच दुपारी सोंगट्या खेळतोय ते कुणाच्या दारात उभे आहे, नाथबाबांच्या दारात. दत्तप्रभूंना विचारलं महाराज देवा तुम्ही इथं काय करताय. म्हणले आपली ड्युटीच इथं आहे.
हो 12 महिने इथंच असतो म्हणजे आपण उभा. आणि मग भगवान दत्तात्रेयांनी सांगितलं त्या दिवशी का पळून गेलो याचं उत्तर भेटलं का? अहो म्हणले ते आमचे मालक आहेत आणि मालकाच्या समोर नोकरांनी काय साधना होती? फक्त नातांच्या अंतःकरणामध्ये शांत वृत्ती होती म्हणून दारात एक देव काम करत होता आणि घरात एक देव काम करत होता. नामदेवरायांनी कीर्तन करावं आणि जगाच्या मालकानं नाचावं म्हणून तुकोबाराय सांगतात दया क्षमा शांती आणि कीर्तन. महाराज सगळ्यांनी जर कीर्तन करणं तर ते बी अवघडच आहे ना. अजून थोडं सोपं सांगितलं तर बरं होईल ना. आणि मग सोपं साधन तुकोबाराय सांगतात तुका मनी घडे पूजा नामे देव जोडे. भगवान परमात्मा भेटावा जर वाटत असेल तर भगवंताची पूजा करावी. म्हणले महाराज असा पूजा करून देव मिळवलेला जगाच्या पाठीवर कोण महात्मा आहे? त्या महात्म्याचं नाव आहे राजा प्रथू. फक्त आणि फक्त जीवनामध्ये राजा प्रथून साधना केली, देवाची पूजा करावी. देवाची पूजा केल्यामुळे राजा प्रथूला देवाकडे जायची गरज पडली नाही. देव स्वतः राजाकडे आला. देवाची पूजा कशी असावी आणि किती श्रेष्ठ असावी याचं गोड चिंतन आहे का? शंकर महाराज कंधारकर नाव बऱ्याच जणांनी ऐकलं असेल. काळ जास्त लांबचा नाही, खूप जवळचा काळ आहे. शंकर महाराज कंधारकरांनी देवाची पूजा करावी. ते कुठं जरी गेले तरी देव सोबत असायचे त्यांचे. ते देवघर सोबतच घेऊन जायचे. धातूच्या मूर्त्या ज्यावेळेस आंघोळ करून देवपाटावर ठेवाव्या आणि शंकर महाराजांनी गंध उगाळावा. बाबा किती पूजेत ताकद आहे बघा. गंध उगाळत असताना देवपाटातल्या मूर्त्यांनी आपली मान पुढं करावी. कशासाठी? मला अगोदर गंध लावावा. धातूच्या मूर्तीने एवढी पूजेमध्ये ताकद आहे. आपण रोज पूजा करतो ना, आपण तरी काय करत नाही का? आपण बी 2-2 तास पूजा करतो. पण आपली पूजा गडबड जशी असेल तसं देवाची पूजा असते. म्हणजे कुठं बोट लागल आणि गंध कुठं चिटकल याचा नियम नसतो. कुणाच्या कपाळाला, कुणाच्या नाकाला, कुणाच्या डोळ्याला, जिथं टेकल तिथं. अशी पूजा करता 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 एक बाई पूजा करत होती. गडबड होती, धावपळ होती आणि पूजाचा उशीर झालेला होता, कामाचा व्याप होता. आणि पूजा करता 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 गंध लावताना, आजपर्यंत गंध लावत असताना एक देव थोडा बाजूलाच असते. गंध लावायचं शेवटला ठेवतात. का ठेवतात? कारण ते देव लवकर खाली पडतंय. त्या देवाचं नाव रंगनाथ. रंगनाथाला राखीव जागा असते कारण ते देवचा हल्ला थोडा वेळ ते देव काय करतंय? पडतंय. म्हणून सगळ्याचे शेवटी हळूच गंध लावून पूजा संपवतात. तसा गंध लावायचा रंगनाथ राहिला होता आणि ती गंध लावीत लावीत रंगनाथाच्या जवळ आली. तुकोबारायांनी सांगितलंय ना पूजा नामे देव जोडे, म्हणून ती पूजा करत होती. आणि रंगनाथाला गंध लावायच्या टायमाला आणि किचनवर दुधाच्या पातेल्याकडे मांजर जायला एकच गाठ पडली. तिनं मांजर त्या पातेल्यात तोंड घालतय म्हणणं आणि रंगनाथाला गंध लावायचं सोडून रंगनाथच उचलणं आणि मांजरालाच फेकून मारणं. अशी जर पूजा केली तर मरेपर्यंत आपल्या देव भेटल. स्वप्नात सुद्धा यायचा नाही ना. तुकोबारायांचं प्रमाण खरं का खोटं मानायचं? पण पूजात तेवढी ताकद आहे. शंकर महाराजांनी पूजा करावी. धातूच्या मूर्त्या बोलतात. आता तुमच्याच गावचं एक गोड उदाहरण सांगतो. गंगाखेडमध्ये लोहा चौकामध्ये काशीनाथ महाराजांची समाधी आहे. गेला दोघेही गेला असता. त्या समाधी मंदिरामध्ये बाबा जिवंत असताना त्यांनी समाधीचं काम करून घेतलं, समाधी बांधून घेतली. जास्त लई लांबच नाही, गंगाखेडचं उदाहरण आहे. तो मनुष्य आजही जिवंत आहे. ज्यानं त्या मंदिराची फरशी केली तो माणूस. फरशीचं काम चालू होतं त्या ठिकाणी रात्री फक्त 12 वाजता 3च माणसं होते. फरशी करणारा कारागीर, माल कालवून देणारा मजूर आणि काशीनाथ महाराज 3च जण. बाबा पलंगावर बसलेले आहेत. ज्यानं माल कालवून दिलाय तो बकेटावर बसलेला आहे आणि फरशी करणारा फरशी करतोय. रात्रीची 12ची वेळ आहे आणि रात्रीच्या 12 वाजता फरशी करणारा फरशीमध्ये गुंग आहे. एवढ्यामध्ये बाबा उठले आणि थोडं बाजूला गेले. याला वाटलं बहुतेक बाथरूमला गेले असावेत म्हणून तो फरशी करण्यामध्ये मग्न असताना त्याला अचानक दोघांचा बोलण्याचा आवाज आला.
तो विचार करू लागला, मटेरियल काढून देणारा माझ्या जवळ आहे, बाबा पलंगावर नाही, त्यावेळेस काय सगळं जंगलच होतं, आता तरी घरं झाली तोरी, नाही तर पहिलं काय होतं, चौकडून बाबळीचं बन होतं. विचार करू लागला, एवढ्या रात्रीचं आला असेल कोण, बरं बाबा कुठे गेले असतील, कुठे गेले असतील, आवाज कुणाचा येतो, कोण बोलत असेल, म्हणून त्यानं ते कान थोडं थांबवलं आणि तो आवाजाच्या दिशेनं निघाला. पाठीमागं भगवान दत्तात्रेयाचं मंदिर आहे, त्या मंदिराकडून आवाज येत होता. तो मंदिराकडे आला आणि मंदिराकडे आल्याच्या नंतर पाहिलं काशीनाथ महाराज भगवान दत्तात्रेयाच्या मूर्तीशी बोलत होते आणि मूर्ती महाराजांशी बोलत होते. हे पूजाचा अधिकार आहे, म्हणून तुका म्हणे घडे पूजा नामे देव जोडे, पावे धावून या घरा. सुंदर या ठिकाणी केंद्रीय परिवारांच्या वतीनं सुंदर अशी वास्तुशांती उभी राहिली. अंतकरणातली इच्छा पूर्ण झाली आणि ती इच्छा पूर्ण करत असताना या ठिकाणी आज वास्तुशांतीची पूजा, त्याच निमित्तानं सुंदर असं हरिकीर्तन आणि याच्यानंतर सुंदर असं अन्नदान आणि या घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून हा केलेला प्रयत्न. त्या निमित्तानं कीर्तनरूपी सेवा, साधू संतांचं या ठिकाणी आगमन, त्यांच्या चरणारविंद या घरामध्ये सुख समृद्धी वाढावी एवढीच भगवंताकडे संत कृपा झाली. निवासाचं नाव जे आहे संत कृपा, संत कृपा झाली आणि इमारत फळ आली. बरं मेहणे दुगुणीकडे बी संत कृपा टाकले, तिकडे बिगर पण पट्ट्यात लोकांनी गोंधळ होऊन तिकडे संत कृपा, इकडे संत कृपा, पण इकडं सरस्वती नगर, तिकडे व्यंकटेश नगर, काही का असं. चला आनंद आहे. आमचे हरिभक्ती परम मुंडे महाराज, आमचे विठ्ठल महाराज, लक्ष्मण महाराज सर आहेत, सगळ्यांचे हे मेहुणे आहेत आणि हे सगळं प्रेमाचं नातं आहे. आणि या प्रेमाच्या नात्यापोटी या ठिकाणी येण्याचा योग आला. आमचे प्रवीणराव दरवर्षी आळंदीला म्हणा पंढरपूरला सोबत असतात, तिकडून सोपं पडतंय त्यांना जायला, पण ते उलट इकडे येतात. आता मेहुण्यावर प्रेम असेल म्हणून येतात असं नाही, पण हे सगळ्या भजनी मंडळावर प्रेम आहे म्हणून ते इकडे येतात. इथून आमच्या सोबत पुन्हा पंढरपूर, पुन्हा लातूर आणि पुन्हा हिंगोली असा त्यांचा प्रवास असतो. असंच प्रेम वाढत जावं एवढीच भगवंताकडे नम्र प्रार्थना. या ठिकाणी सुंदर अशा वास्तुशांतीच्या निमित्तानं कीर्तन रूपी या सेवेचं आयोजन केलं. सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा संपूर्ण केंद्रीय परिवारांचे धन्यवाद, मुंडे परिवारांचे धन्यवाद. या ठिकाणी आमचे डोंगरे महाराज, परमेश्वर महाराज, आमचे मृदंगाचार्य, आमचे आप्पा आहेत, आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य बजरंग महाराज आहेत, आमचे मृदंगाचार्य तुकाराम महाराज लखपटे, आमचे आबा आहेत, आमचे नांदगावकर बाबा आहेत, सर्व प्रेमाची मंडळी, शुभम महाराज, सर्वांचे धन्यवाद. गिराम सर आहेत. श्रोते तुम्ही महेशाची या मूर्ती, सर्व श्रोतवर्गांचे धन्यवाद. ज्ञात अज्ञात कीर्तनकार, प्रवचनकार, रामायणाचार्य, भागवताचार्य उपस्थित सर्वांचे धन्यवाद. एकदा सुंदर भगवंताचं भजन करण्यासाठी सरळ दोन्ही हात वरी करा आणि भगवंताचं सुंदर असं भजन करून सेवेला पूर्ण करा. ज्ञानेश्वर तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा बाया